श्री स्वामी समर्थ। संक्रांतीचे हळदी कुंकू। चुकूनही संक्रांतीला हे वाण देऊ नका। संक्रांतीचा उत्सव हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा उत्सव आहे। संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। याच दिवसापासून सूर्य आपली भ्रमणाची दिशा बदलतो। तो उत्तरेकडे सरकत जातो। त्याला आपण उत्तरायण म्हणतो। सूर्याच्या या संक्रमणाशी आपल्या जीवनाचे संक्रमणही जोडले गेलेले आहे। हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले गेले आहे। या दिवशी दान देणाऱ्यांना सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो। या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय होत असल्याने साधना करणाऱ्यांना या चैतन्याचा लाभ मिळतो। पूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस तेथे होता। तो खूप उन्मत्त झाला होता। त्याचा नाश करण्यासाठी देवी संक्रांतीचे 11 रूप धारण केले। संक्रांतीने संक्रासूर दैत्याचा वध केला। संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात अथवा करीदिन असे म्हटले जाते। या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले अशी कथा आहे। मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पवित्र काळ मानला जातो। या काळात घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही केला जातो। सौभाग्य वाढवण्यासाठी सुहासिनी हळदी कुंकवासोबत वाण लुटण्याचा कार्यक्रम करतात। या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना तसेच आपले सगळे सोयरे मैत्रिणींना आमंत्रण देतात। सर्वजणी एकत्र येऊन एकमेकींच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करतात। आपल्या ऐपतीनुसार वाण लुटतात। पूर्वी ग्रामीण भागात या काळात शेतात तयार होणाऱ्या कवळ्या गव्हाच्या लोंब्या, बोरे, ऊसाचे तुकडे, गाजर, हरभऱ्याचे कवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जात असत। वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील दैवत्व तन मन धन यांनी शरण जाणे होय। संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्यामुळे या काळात दिलेल्या सात्विक वाणामुळे देवतेची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होते। प्लास्टिक वस्तू, स्टीलची भांडी इत्यादी असात्विक वाण आहेत। हे वाण दिल्याने दोन्ही व्यक्तीच्या मनामध्ये हिशोबाची देवाणघेवाण सुरू होते। परंतु सात्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन ईश्वराची कृपा होते। आजकाल अधार्मिक वस्तूंची वाण म्हणून देण्याची चुकीची प्रथा पडली आहे। या वस्तूपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उठणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवांची चित्रे इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंना दान दिल्या पाहिजेत। कोणतीही वस्तू देण्यापूर्वी आपण आजच्या काळाची गरज ओळखून लोकांना संस्कारित केले पाहिजे। प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून दिली गेली पाहिजे। माणुसकी व ईश्वर सेवा घराघरात रुजवेल असे संत साहित्य वाटले गेले पाहिजे। त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होऊन निश्चित फलप्राप्ती होईल। या उत्सवात तिळाच्या लाडवांना विशेष महत्त्व आहे। तिळामध्ये स्निग्धतेचा व उष्णतेचा गुण असतो। त्यामुळे तिळाचे लाडू आयुर्वेदाच्या दृष्टीने आदर्श खाद्य मानले जाते। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।